मकरंद जाधव साहेब एक वेगळं उत्तर देत आहेत. ते सांगतात आम्ही पत्र पाठवलं, पहिलं पत्र, दुसरं पत्र, दुसऱ्या पत्रानंतर. ऐका जरा, आपण काय सांगताय की प्रस्तावाची वाट बघत बसायची गरज नाही, पैसे तर आम्हीच देणार आहोत. आणि जर तुम्ही पैसे देणार असाल तर मग थांबवले कशाला पैसे? प्रश्न असा नाही मिळालेत ना शेतकऱ्यांना पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही, हाच विषय आहे ना. विषय काय आहे? शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीयेत. बावनकुळे साहेबांचं म्हणणं काय आहे की केंद्राच्या पैशाची वाट बघायची गरज नाही, ते समायोजन केले जाते. पैसे मार्च पूर्वी ते पैसे समायोजित केले जातील. जर मार्च पूर्वी पैसे समायोजित केले जातील तर राज्याकडे पैसे नाही आहेत का? तर राज्याला सांगावं की आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. पण पैसे असतील तर समायोजन योजनेची वाट कशाला बघायची? कृषी मंत्र्यांनी सांगावं पैसे आहेत म्हणून आम्ही या तारखेला देतो. त्यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे किती दिवसात पैसे देणार? मंत्री महोदय, गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.